जीवनामध्ये सुख समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी श्री सूक्त। प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव व आनंदाचे क्षण मिळावेत। त्यासाठी आज आपण माहिती करून घेणार आहोत वैभव, आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य देणाऱ्या अशा या श्री सूक्त स्तोत्राची महती व त्याचे महत्त्व। हे स्तोत्र पठण करण्याचे फायदे। या संसारात कोणीही असो, कितीही मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी, लक्ष्मी असावा। प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो। त्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्तचे पाठ सांगण्यात आले आहे। श्री सूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून 5 वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते। कमळ गटच्या जपमाळेवर 11 वेळेस श्रीसूक्त पठण करताना कुंकुवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा। नक्कीच सुखद अनुभव येईल। शुद्ध तुपाचा दिवा लावून त्या समोर श्रीसूक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते। श्री सूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते। माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितला आहे। त्या दिवशी संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30 या काळात शुचिर्भूत होऊन श्रीसूक्त पठण केल्याने धन संबंधित सर्व समस्या दूर होतात। आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असतात, त्यावर रोज श्रीसूक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो, त्या दिवशी 11 वेळेस श्री सूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे। अखंड लक्ष्मी प्राप्त होते। नवरात्रात श्री सूक्त रोज 11 वेळेस या पद्धतीने 9 दिवसांपर्यंत पठण केल्यास धनधान्य, सुखसमृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते। श्रीसूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते, कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे। श्रीसूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात। ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे, सर्व काही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन श्रीसूक्ताचे 11 वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होमहवन करावे, त्याने लक्ष्मी स्थिर राहते। श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसूक्त 16 वेळेस आणि विष्णू सहस्त्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते। शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्रीसूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो।